येत्या मंगळवारी अर्थातच 3 मार्चला ग्रहणातच चंद्र उगताना आपल्याला डोळ्यांनी पाहता येणार असल्याचं खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दाकृ सोमन यांनी सांगितले। चंद्रग्रहण हा एक नैसर्गिक आविष्कार आहे। मंगळवार 3 मार्चला दुपारी 3:20 चंद्रग्रहणास प्रारंभ होईल, परंतु त्यावेळी चंद्र आपल्या दृश्य आकाशात असणार नाही। वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या वेळी हे चंद्रग्रहण खरं दिसणार आहे। मुंबईमध्ये चंद्रोदय सायंकाळी 6:45 होणार आहे। येत्या मंगळवारी 3 मार्च रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर आकाशामध्ये आपल्याला चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे। हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे। हे एक नैसर्गिक आविष्कार पाहण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे। तेव्हा चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी मंगळवारी 3 मार्च रोजी पाहायला हरकत नाही। आता हे ग्रहण कधी लागणार आहे तर दुपारी 3:20 सुरू होणार आहे, परंतु त्यावेळी चंद्रबिंब आपल्या दृश्य आकाशात असणार नाही आहे, कारण त्यावेळी चंद्र उगवतानाच आपल्याला ग्रहणात दिसणार आहे आणि चंद्रग्रहण हे संध्याकाळी 6:48 संपणार आहे। तेव्हा चंद्रोदयापासून ग्रहण संपेपर्यंत 6:48 आपल्याला चंद्रग्रहण पाहता येणार आहे, साध्या डोळ्यांनी निरीक्षण करता येणार आहे। अमरावती मनपामध्ये स्वच्छतेच्या मुद्द्यावर 9 तास चर्चा झाली। वाढलेली अस्वच्छता यावर विशेष आमसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। नियमित साफसफाई होत नाही, सभागृहातील सर्व नगरसेवक यावरून आक्रमक झाले होते। आज सभागृहात ही ऐतिहासिक सभा झाली, सर्व पक्षीय सभा झाली। सर्व पक्षाच्या लोकांनी सर्वांनी मिळून सभागृहामध्ये या विषयावर आपलं मत व्यक्त केलं। आता अंतिम निर्णय सभापतींनी दिला की याची एक समिती गठीत होईल आणि त्या संदर्भामध्ये या नव्या कामामध्ये ज्या काही शर्ती अटी राहिल्या असेल त्याच्यामध्ये याट करण्याच्या सभागृह नेत्यांनी तशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि त्याची पुढच्या काळात अंमलबजावणी होईल आणि या गावातल्या साफसफाईचा मुद्दा कायमस्वरूपी निकाली निघेल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो। प्रशासन से बात करते हुए आखिरी में यार जो कॉन्ट्रैक्ट में कुछ तो भी त्रुटियां है, जो कोणार्क का कॉन्ट्रैक्ट आने वाला है उसमें कुछ त्रुटियां सामने आई हुई है। इसमें हमारे पक्ष नेता की अध्यक्षता में समिति गठित कर इसका उचित निर्णय लेकर आगे निर्णय लेंगे। डान्सबारचा मुद्दा विधानसभेत पुन्हा एकदा चर्चेला आल्याची माहिती आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी यावरून लक्ष वेधलंय। औचित्याच्या मुद्द्यातून सरकारचं लक्ष वेधण्यात आलंय। नगर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावरील गावांमध्ये सामूहिक उपोषण सुरू आहे। डान्सबार बंदीसाठी गावकऱ्यांचं उपोषण सुरू असल्याची माहिती। उपोषण सुरू असतानाही डान्सबार मात्र सुरूच आहे। ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार सुरू असल्याचा आरोप होतोय। गेल्या 8 आणि 9 फेब्रुवारीला या गावामधील ग्रामस्थांनी उपोषण केलं होतं, सामूहिक उपोषण केलं होतं आणि कारण असं होतं की गावामध्ये अवैध धंदे चालू आहेत, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय सुरू आहे। तिथे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार सुद्धा अध्यक्ष महोदय सुरू आहे। एकीकडे उपोषण चालू होतं आणि उपोषण चालू असताना सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू होता। माझी आपणामार्फत सरकारला विनंती आहे की कायद्याचा गैरउपयोग करून काही मंडळी हे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार चालवतात आणि ज्यावेळेस पोलीस धाड टाकायला जातात त्यावेळेस त्यांना ह्या ज्या काही व्यवसाय व्यवसायात असणाऱ्या महिला आहेत या महिला कर्मचारी म्हणून दाखवले जातात आणि कोणतीही कारवाई होत नाही। माझी आपल्यामार्फत विनंती आहे की उच्चस्तरीय चौकशी होणं गरजेचं आहे आणि कायद्यामध्ये सुद्धा गरज वाटली तर आपल्याला सुधारणा करणं अतिशय गरजेचं आहे, कारण आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करतोय। आता ग्रामस्थांची मानसिकता अशी झालेली आहे की याच्यामध्ये नक्की हात कोणाचा आहे। त्यामुळे माझी आपल्यामार्फत सरकारला विनंती असेल की तात्काळ याची चौकशी व्हावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।